पेपर पासून गणपती बाप्पाची मूर्ती या सेवेत तुम्ही कधी रुजू झालात? आता हे 15व 16व वर्ष आहे की मी पेपरामध्ये आलेलो आहे. आता आधी 4च गणपती बनवले होते. आता टोटल गणपती 350-400 गणपती असतात, ते सगळे कागदाचेच असतात. प्रोसेस म्हणजे आता पेटंटच असल्यामुळे ती काही मला डिस्क्लोज करता नाही येणार एवढी, पण इट्स ऑल टुगेदर आउट ऑफ द वर्ल्ड प्रोसेस. कारण की अक्षरशः गणपती 3 mm 4 mm थिकनेसचा राहू शकतो ओव्हरऑल. एक नॉर्मल 2 फुटाची जर का मूर्त असेल तर तिला 5 ते 6 दिवस डायमधनं बाहेर यायला लागतात. आणखीन मग एक दिवस सुकल्यानंतर त्याचे हात वगैरे जोडले जातील. ते सुकल्याच्या नंतर घासाघोशी करून म्हणजे 10-12 दिवसानंतर एक मूर्ती. इट्स अ व्हेरी व्हेरी स्लो प्रोसेस. आता ही जी माझ्या मागे मूर्त बघताय ही राजकमलची रिक्रिएटेड मूर्त आहे. हे नवरंग पिक्चरमध्ये त्यांनी 50 वर्षापूर्वी 15 फुटाची बनवली होती. ती ही आहे. त्याच्या बाजूला आहे माटुंगा मार्केटची वर्धाबाईंची, म्हणजे वर्धराजन मुडलियार एका जमान्यातले मुंबईचे डॉन होते ते, म्हणजे अनिरुद्ध बापूंचे आहेत. अँटिलियाचा सुद्धा गणपती इथूनच जातो. म्हणजे याची जागरूकता आपल्याला प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. नक्कीच. कारण मला काय झालं, माझ्या सहाय्यक आयुक्ताच्या जागेवर असल्यामुळे लोकसत्ता, सकाळ, गुजराती पेपर यांनी सगळ्यांनी पहिल्या पानावरती माझ्या या गणपती बाप्पाच्या योजनेला जागा दिली. कारण इथे काय होतं की लोकांना लिमिटेशन्स होती की 1 आणि 1.5 फुटाच्याच मूर्त्या हे बनवू शकतात, हे मोठ्या मूर्त्या कशा बनवतील. ज्यावेळेला मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या निदर्शनास आणलं की आम्ही 14 फुटापर्यंतच्या मूर्त्या सुद्धा बनवू शकतो. इतकंच काय तर मला या मागच्या वर्षी या सागर चितळे साहेबांकडून बेळगाववरून ऑर्डर आली होती आणि बेळगावला सुद्धा हा पेपर बाप्पा पोचलेला आहे. वाढती उष्णता आणि मान्सूनला झालेला विलंब पाहता पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली पहिली प्राथमिकता बनली आणि यासाठी या बदलाची सुरुवात करण्यासाठी गणपती बाप्पासारखं दुसरं माध्यम कोणतं असू शकतं? आणि मंडळी, याचसाठी आपण आलो आहोत एका अशा ठिकाणी जिथे गेल्या 15 वर्षांपासून कागदापासून गणपतीची मूर्ती बनवली जाते. नव्हतं ना माहिती तुम्हाला? अहो, हेच तर पाहण्यासाठी आपण इथे आलो आहोत. चला तुम्हाला दाखवते ही अद्भुत कला आणि हे कागदापासून बनलेले गणपती. चला, आपण आहोत पेपर बाप्पा या कार्यशाळेत आणि आपल्या सोबत आहेत मूर्तिकार सागर चितळे सर. नमस्कार सर. नमस्कार. पहिल्यांदा तर मराठी मूड मध्ये आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. सध्या आपला मूड कसा आहे? एकदम फर्स्ट क्लास. पावसाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि पावसाळा म्हटल्यानंतर आपल्याला वेध लागतात ते गणपती बाप्पांचे, आपल्या गणरायाच्या आगमनाचे. आणि आपण त्या कार्यशाळेत आहोत. तर मला पहिल्यांदा विचारायचंय, ही गजबज आता सुरूच झाली. मगासपासून आम्ही पाहतोय की लहान लहान मुलं चिलीपिली इकडे या कार्यशाळेत येत आहेत, गणपती बाप्पाची मूर्ती पाहतायत. तुम्हाला कसं वाटतंय हे सगळं पाहून? ऍक्च्युली माझ्याकडे 1 वर्षा आधीपासूनच बुकिंग असते. म्हणजे त्यासाठी मला वर्षभर काम केल्याशिवाय गत्यंतरच नसतं. माझी लगभग अख्खं वर्षभरच चालूच असते. मला आता महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की पेपर पासून गणपती बाप्पाची मूर्ती या सेवेत तुम्ही कधी रुजू झालात? आता हे 15व 16व वर्ष आहे की मी पेपरामध्ये आलेलो आहे. आता आधी 4च गणपती बनवले होते. आता टोटल गणपती 350-400 गणपती असतात, ते सगळे कागदाचेच असतात. पण तुम्हाला ही कल्पना सुचली कशी? कल्पना म्हणजे तुम्हाला फ्युचरिस्टिक काही विचार करायचाच असेल आणि एन्व्हायरमेंटसाठी काही करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी विचार करायलाच हवा. हे अक्षरशः 15 वर्षापूर्वी मी कडलूरला जाऊन शिकून आलो. 1 दिवस होतो तिकडे कडलूरला. तिकडनं शिकून आलो, इथे मटेरियल अवेलेबल केलं, आणखीन मग इन हाऊस सगळं मटेरियल बनवून सगळं प्रोसेसमध्ये आणलं. आता तुम्ही प्रोसेसचा विषय काढलेला आहे, तर या म्हणजे कागदापासून जी मूर्ती बनवली जाते ती साधारण किती फुटापर्यंत असते लास्ट आणि याची प्रोसेस काय असते ओव्हरऑल ते मला जाणून घ्यायला आवडेल. कागदाची मूर्त आम्ही बनवतो ते 14-15 फुटापर्यंत बनवतो. 9 इंचापासून चालू करतो. करोनामध्ये DIYच्या पण मूर्त्या बनवल्या होत्या की डू इट युअर सेल्फ, त्या पण चांगल्या चालल्या होत्या. प्रोसेस म्हणजे कागदाची इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. आणि करोनामध्ये मला जाणवलं की हा जाम त्रासदायक प्रोसेस आहे. एक गणपती जवळजवळ 5 ते 6 दिवस लागायचे आणि दिवसातून 6 मोल्ड्स भरायले जायचे. करोना काळातच मी त्याचं पेटंट पण घेतलं आणि एका दिवसाला मी 60 गणपती भरू शकतो. त्या प्रोसेसच्या हिशोबाने. ती नेमकी प्रोसेस काय आहे सर, थोडक्यात माहिती? प्रोसेस म्हणजे आता
पेटंटच असल्यामुळे ती काही मला डिस्क्लोज करता नाही येणार एवढी, हम्म. पण इट्स ऑल टुगेदर आउट ऑफ द वर्ल्ड प्रोसेस. हम्म. कारण की अक्षरशः गणपती 3 mm 4 mm थिकनेसचा राहू शकतो ओव्हरऑल. हम्म. आधी जे चपातीची प्रोसेस होती त्या चपातीचा काढून टाकला विषय. त्याच्यासाठी मी पास्ता मेकिंग मशीन पण बनवलं, पण ते फेल गेलं. म्हणून हे वेगळी प्रोसेस. वा, म्हणजे बरेच चढ उतार पाहिल्यानंतर आपण फायनली ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. खूप छान. सर, एका मूर्तीला तयार व्हायला साधारण किती दिवस लागतात? एक नॉर्मल 2 फुटाची जर का मूर्त असेल तर तिला 5 ते 6 दिवस डायमधनं बाहेर यायला लागतात. आणखीन मग एक दिवस सुकल्यानंतर त्याचे हात वगैरे जोडले जातील. ते सुकल्याच्या नंतर घासाघोशी करून म्हणजे 10-12 दिवसानंतर एक मूर्ती. इट्स अ व्हेरी व्हेरी स्लो प्रोसेस. आणि त्यानंतर तुम्हाला एक सुबक अशी मूर्ती पाहायला हा, मिळते. त्यानंतर तर तुम्ही पागलच होऊन जाणार. एवढी म्हणजे तुम्ही इमॅजिनच नाही करू शकणार की प्लास्टरची आहे का पेपरची आहे. वा. आता तुम्ही म्हणालात की साच्यामधून जेव्हा मूर्ती बाहेर येते त्यामध्ये मटेरियल काय यूज केलं जातं? कारण पेपर म्हटल्यानंतर साधारण आपल्या डोक्यात हाच विचार येतो की वर्तमानपत्र म्हणजे आपण जे रोजचे वाचतो ते पेपर किंवा वेस्टेज गेलेले पेपर, असे पेपर. तर ह्यामध्ये काय मटेरियल असतं? ह्याच्यामध्ये पेपरच असतो, पण जे लेबल्सची कटिंग्स वगैरे असतात त्यामुळे त्याला पेपराला त्याचं BF म्हणतात. ते स्ट्रॉंग असतात ते पेपर. पेपर असतो, डिंक असतो मेन ताकदीसाठी, आणि व्हायटिंग असतं. एवढे 3च मटेरियल आणि पाणी. वा. बाकी काहीच नसतं ह्याच्यामध्ये. आणखीन जर का मोठे गणपती असेल तर बट नॅचरल तुम्हाला आतमधनं स्ट्रक्चर द्यायला लागतंच आहे. बाकी छोट्या गणपतींमध्ये बांबू वगैरे वापरलं तरी काम चालतं. म्हणजे अगदी नैसर्गिक सामग्री वापरून Yes, आणि थोडक्यामध्ये ही अख्खी मूर्ती तयार होते. ऍब्सोल्युटली खूप छान ऍब्सोल्युटली. सर. आणखीन एक माझा प्रश्न होता की आजवर बनवलेली सर्वात अशी सुबक मूर्ती जी तुमच्या लक्षात आहे आणि प्रेक्षकांच्या देखील लक्षात आहे? ऍक्च्युली माटुंगा मार्केटची जी मूर्त आहे आमची वर्धाबाईंची, ती इतकी वेगळी होते. सगळ्या मूर्त्यांना रंगून उरलेला रंग म्हणा किंवा जो रंग आहे तो रंग मारला जातो, पण लोकांना वाटतं की मी त्याच्यासाठी काहीतरी स्पेशलच करतो. कारण की ती जेव्हा मंडपात जाते तेव्हा ती वेगळाच, तिचा ग्लोच वेगळा येतो. आतापर्यंत तुम्ही म्हणजे जसं मगाशी तुम्ही सांगितलं की 14 फुटापर्यंत आतापर्यंत सगळ्यात मोठी अशी मूर्ती, हायटेड मूर्ती अशी झालेली आहे आपल्याकडे. तर त्याची मजबूती टिकवण्यासाठी तुम्ही काय वेगळं वापरता? कारण पीओपीच्या मूर्त्या, शाडू नाही, मातीची मूर्ती, भीती त्याच्या असते. तुम्ही म्हणताय तसं मी म्हणालो, आतमध्ये लोखंड हे वापरायलाच लागतं मग. कारण की 14 फुटाच्या मूर्तीसाठी बांबू वगैरे मध्ये काही होणारच नाही. त्याला स्ट्रक्चरमध्ये आतमधूनच लोखंड येतं, त्यामुळे ते एकदम स्ट्रॉंग होऊन जातं. आणि कलर मध्ये काय वापरतात? कारण पावसाळा म्हटल्यानंतर कलर दमट मध्ये हवामान. जर का तुम्ही चांगले कलर वापरलेत तर पावसाळ्याचा पण फरक नाही पडत. पण हे आमच्या मूर्त्या जवळजवळ 3 ते 4 mm थिकनेसच्या असतात, तर ते रिस्क असते. एवढ्या पातळ आम्ही देतो, पण आतमधनं वगैरे जूट मारलेलं असतं त्याला. जूट म्हणजे कंतान, त्यामुळे ते एक्स्ट्राऑर्डिनरी रेन्फोर्समेंट मिळतं त्याला. त्या स्ट्रॉंग असतात. आतापर्यंत आपण किती मूर्त्या बनवलेल्या आहेत कागदापासून? 15 वर्षापूर्वी 8 फुटाच्या मी 4च मूर्त्या बनवल्या होत्या आणि 4 मी प्लास्टरच्या बनवून ठेवल्या होत्या की काही जर का झालं त्या पण मी रंगून ठेवल्या होत्या. काही झालं तर डायरेक्ट एक्सचेंज, काही बोलायचं नाही, काय नाही. पण त्या वर्षापासून जे चालू झालं ते मी थांबलोच नाही. मग आत्तापर्यंत असं झालंय की एकही पीओपीची मूर्ती मी बनवतच नाही, सगळ्या कागदाच्याच मूर्त्या. आणि लोकांना सुद्धा हे इतकं आवडतं आहे की ते घर की मुर्गी दाल बराबर असते, पण बाहेरनं एवढी लोक येतात की त्यांना हीच मूर्ती पाहिजे असते. विसर्जन तुमच्या डोळ्यात देखतच होते. म्हणजे हा पण त्रासच नसतो की अरे कसं करूया, काय करूया. आणि हल्ली नवीन नवीन टॉवर्स झाल्यामुळे मंडळ पण आता लहान लहान होत चालले, तर त्यांच्याकडे माणसं पण नसतात आणि मग ते बाहेरच्या माणसांना आणून उचलण्यामध्ये सेन्स नसतो. फक्त ह्या आता महाग आहेत कागदाच्या मूर्त्या, पण जर का सगळ्यांनी चालू केलं तर ह्या पण स्वस्त होतील. हेल्दी कॉम्पिटिशन सारखं मिळालं तर इट विल बी बेस्ट. माझा प्रश्नच होता हा पुढे की कागदाची मूर्ती म्हणजे ही कॉन्सेप्ट जी आहे ही आतापर्यंत सगळ्यांनी अवलंबली नाहीये. नाही, ऍक्च्युली हे लोक काय करतात की हे नोकरी करतात वर्षभर आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये गणपती करतात. आणि प्लास्टरला इट इज ऍब्सोल्युटली ओके. पण कागदासाठी जोपर्यंत तुम्ही तन मन धन लावत नाही अख्खं वर्ष, तोपर्यंत ते होणारच नाही. म्हणजे पूर्णपणे तुम्ही तुमचा वेळ कंटिन्युअस दिला. मी अख्खं वर्षभर काम करतो तेव्हा गणपतीमध्ये मी पोहोचू शकतो. आता ह्यालाच जोडून माझा प्रश्न आहे,
यावर्षी गणपती झाले, पुढच्या वर्षीचे गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही कसं नियोजन करता, कशी सुरुवात असते? ऍक्च्युली काही लोकांना ह्या वर्षीच्या ज्या चांगल्या मूर्त्या असतात वेगळ्या बनवलेल्या त्या मिळू शकत नाही, कारण की ते लेट बुकिंगला येतात. मग त्यांची ऑर्डर आदल्या वर्षीच झालेली असते की ये हम लोग को नेक्स्ट ईयर चाहिए. हम्म. आणि माझ्याकडे गुजराती आणि मद्रासी लोक जास्ती आहेत. हो. मराठी लोक आहेत पण कमी आहेत फार, कारण की त्यांना ते अफोर्डिंगचं पण त्रास असतो, सगळाच त्रास असतो. हम्म. गुजराती मद्रास यांना काही फरक पडत नाही. आणि टिपिकल साऊथ इंडियन मूर्ती तर आमच्याकडे 100% मिळते, एकदम टिपिकल. यालाच जोडून माझा प्रश्न, की जर आमचे प्रेक्षक आहेत त्यांना आपल्याकडून या कागदाच्या मूर्ती घ्यायच्या असतील तर ते आपल्याशी कसा संपर्क साधू शकतात? पेपर बाप्पा ह्या संकेतस्थळावर गेलात जरी किंवा लोकेशनमध्ये जरी गेलात पेपर बाप्पा, तर तुम्हाला गुगल आंटी इकडे आणून सोडते. खालती नंबर येईल माझा, तर यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट मी. माझा एक मगाचा प्रश्न होता, की या मूर्त्या आपण घरी देखील विसर्जन करू शकतो किंवा बाहेर देखील जर मोठी सार्वजनिक मूर्ती असेल तर ती बाहेर देखील विसर्जन करता येते समुद्रात. पण विसर्जन केल्यानंतर हिचं विघटन, या मूर्तीचं विघटन किती दिवसात होतं साधारण? काही तासांमध्ये त्याचं विघटन होतं, हम्म. कारण की 3 mm 4 mm थिकनेसची मूर्त आहे आणि 8 फुटापर्यंत आम्ही लोखंड पण वापरत नाही. 8 फुटामध्ये बांबू वगैरे असतात, तर ते ऑन द स्पॉट तुमच्या डोळ्यात देखत काही लाटांमध्येच ते विघटन होऊन जातं. वा. आता तुम्ही सांगितलं की हे पर्यावरणासाठी कागदाच्या बनवलेल्या मूर्ती खूप सुंदर आहेत, त्यासाठीच त्या बनलेल्या आहेत. पण याचा पुरावा काय आहे, हे तुम्ही कुठे माझे प्रदर्शित मित्र केलं आहेत, आहे? माझे खास मित्र आहेत, उदय कुमार शिरूरकर. ह्या प्रश्नाचं तुम्हाला चांगलं उत्तर देऊ शकतील. पीओपीच्या मूर्ती आणि या कागदाच्या मूर्ती, या दोघांमध्ये साधारण किमतीमध्ये काय फरक असतो? किती असतात साधारण? किमतीमध्ये म्हणण्यापेक्षा पीओपीची 2 फुटाची जर का मूर्त असेल तर एका दिवसाला त्या जवळजवळ 20 मूर्त्या निघतात आणि त्यांचे हात पण जोडले जातात. अच्छा. आता कागदाची मूर्त बनवली तर 4 दिवसांनी तो मोल्ड उघडला जातो एक हम्म. फर्स्ट. त्याचे जॉईंट्स वगैरे 1 दिवसानंतर हम्म. 6व्या दिवशी ते जोडले जातील. एवढा वेळ? म्हणजे एवढ्या प्रोसेसमध्ये तिकडे एका दिवसाला 20 म्हणजे 6 टू द 12 हो. एवढ्या मूर्त्या तिकडे पीओपीच्या तयार होतात. म्हणून ते पीओपीच्या मूर्त्या अतिशय स्वस्त असतात आणि ह्याच्यात लेबर कन्झम्पशन जास्ती असल्यामुळे ह्या महाग असतात. म्हणजे ही जर का 100ची असेल तर ही कमीत कमी 250 रुपये 300 रुपयाची असते. ओके. म्हणजे असा एवढा फरक होतो, फरक असतो. मॅसिव्ह फरकच असतो. पण आता ही जी माझ्या मागे मूर्त बघताय ही राजकमलची रिक्रिएटेड मूर्त आहे. हे नवरंग पिक्चरमध्ये त्यांनी 50 वर्षापूर्वी 15 फुटाची बनवली होती, ती ही आहे. त्याच्या बाजूला आहे माटुंगा मार्केटची, वर्धाबाईंची. म्हणजे वरदराजन मुडलियार एका जमान्यातले मुंबईचे डॉन होते ते, म्हणजे अनिरुद्ध बापूंचे आहेत. अँटिलियाचा सुद्धा गणपती इथूनच जातो. म्हणजे आता अजून मी कोणाकोणाची नावं घेऊ आणि कोणाकोणाची नको घेऊ असं आहे, पण भरपूर लोकांची जातात. आश्चर्याचा धक्का बसला हवा सगळ्यांनाच. बरं, आता यानंतरचे प्लॅन्स काय आहेत तुमचे? अजून काय विचार केलाय तुम्ही? विचार करण्यासारखा पण नाही आहे, कारण की ह्या बिल्डिंगमध्ये मी जिथे राहतो त्याच बिल्डिंगमध्ये माझं वर्कशॉप पण आहे. बिल्डिंगच्या मालकांनी माझ्याकडनं भाडं घेऊन सुद्धा माझ्यावरती केस केले की एन्क्रोचमेंटची. आणि गव्हर्नमेंटला आम्ही एवढं साकडं घालतोय की आम्हाला जागा द्या, आम्ही एन्व्हायरमेंटसाठी काहीतरी करायचं आहे, आम्हाला काहीतरी करायचं आहे. पण गव्हर्नमेंटकडनं पण अजून काहीही होत नाही आहे. म्हणजे एकतर माझ्याबरोबर हे जाईल किंवा मग माझे जे मगाशी म्हटलं आमचे जे मित्र आहेत उदय सर, त्यांच्याबरोबर नवीन प्लॅन आहे पुढच्या वर्षी. बघूया, कारण की ही जागा जर का गेली म्हणजे मालक त्रासच द्यायला निघालाय, त्याला रिडेव्हलपमेंट करायचं आहे. त्याला मी सांगितलं की करणार असशील तेव्हा मी निघून जाईन नुसता, पण तोपर्यंत सुद्धा त्याला वाट बघायची नाहीये, छळायचं आहे. चलता जो होएगा देखा जाएगा. खूप खूप धन्यवाद. आपण आपला एवढा मौल्यवान वेळ दिलात आम्हाला आणि आमच्यासाठी आपण वर्कशॉप देखील थोड्या वेळासाठी थांबवलं आणि एवढ्या छान छान सुबक मूर्तींची ओळख आम्हाला करून दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला कसं वाटलं मराठी मूड सोबत संवाद साधून? मी ऍक्च्युली बॅकस्टेज आर्टिस्ट आहे, मला हे जमतच नाही, पण उदय सर मागे लागले म्हणून मी बसलोय, नाहीतर मी आलोच नसतो पिक्चर मध्ये. सर, प्रेक्षकांना तुम्ही काय मोलाचा सल्ला देऊ इच्छिता? प्रेक्षकांना
कागदाचे गणपती घ्या, जितके जास्तीत जास्त होऊ शकतील. जितके तुम्ही जास्ती अगर मागणी वाढली तर ऑटोमॅटिक त्याचा रेट कमी होणार आहे. तर यू शुड गो फॉर पेपर, इको फ्रेंडली. थँक्यू. पेपर बाप्पा संकल्पनेमागे असलेले मूर्तिकार सागर चितळे यांच्याशी आपण गप्पा मारल्याच, पण त्यांनी जसं मगाशी सांगितलं की या मूर्ती इको फ्रेंडली आहेत, याचा पुरावा आपल्याला खुद्द या संकल्पनेमागे पाठिंबा देणारे खुद्द माजी सहाय्यक महापालिका आयुक्त उदयकुमार शिरूरकर सर देणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. पहिल्यांदा नमस्कार. तर मराठी मूड मध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि आपलं मूड कसं आहे? एकदम मस्त. कारण हे आता एवढ्या सुंदर वातावरणात मी बसलेलो आहे आणि मी बऱ्याच वेळेला इथे येतो, या रूममध्ये मी बसतो. म्हणजे आपल्याला देवळामध्ये एखादीच मूर्ती आपण दर्शनाला जातो, पण इथे चारही बाजूला माझ्या मूर्त्या असतात आणि वेगवेगळ्या स्वरूपात असतात आणि अत्यंत सुरेख सुंदर असतात. इथे इथून उठून जावं असं वाटत नाही आणि त्यामुळे मूड तर चांगलाच आहे. आणि आज मराठी मूडचे तुम्ही सगळे माझ्या सोबत या रूममध्ये आहात, हा म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे वा, असं मला वाटतं. खूप छान. सर, मला त्याच प्रश्नापासून पुढे तुमच्याकडून उत्तर हवंय की या ज्या मूर्त्या आहेत कागदापासून बनवल्या, त्या इको फ्रेंडली आहेत, यामागे पुरावा काय आहे? काय झालं की याची सुरुवात एक 10-15 वर्षापासून केल्यानंतर MPCB बोर्डकडे काही लोकांच्या तक्रारी गेल्या की ह्या हे स्वतःहून सांगतायत की या पर्यावरणपूरक आहेत, या विसर्जन झाल्यानंतर या विरघळतात पाण्यामध्ये वगैरे, पण त्या खरोखर विरघळतात का? तर याची त्यावेळेला मग MPCBनी स्वतःहून खात्री करण्यासाठी काही टेस्ट केल्या आणि त्यांनी खात्री करून घेतली आणि ह्या सगळ्या खात्री केल्यानंतर त्यांचे जो पेपर त्यांनी बनवलेला आहे तो पेपर त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. ज्याला कोणाला शंका वाटत असेल त्यांनी MPCBची वेबसाईट बघून खातरजमा करून घेऊ शकतात. खूप छान. सर, आपण शहरासाठी आधीच खूप काम केलेलं आहे आणि करत आहात, आणि आपण पर्यावरणासाठी देखील काम करत आहात. तर याची गोडी तुम्हाला कशी लागली आणि मुळात पेपर बाप्पा गणपती ही संकल्पना तुम्ही जेव्हा ऐकलीत त्यामागे काम कसं सुरू झालं सर? ऍक्च्युली पर्यावरण हा माझा श्वास आहे बेसिकली, आणि मी खूप अनेक वर्ष या वेगवेगळ्या फील्डमध्ये पर्यावरणामध्ये काम करतो आहे. आणि जसं मला कळलं की बाबा हा एक ऑप्शन आहे, कारण मुंबईमध्ये POPच्या लहान मूर्त्या ज्या विसर्जित होतात समुद्रामध्ये पूर्वी व्हायच्या किंवा त्या शिवडी वगैरे हार्बर साईडला व्हायच्या, त्याचा आकडा थक्क करणार आहे. 2,50,000 घरगुती मूर्त्या मुंबईच्या वेगवेगळ्या वॉटर बॉडीजमध्ये विसर्जित केल्या जातात. आणि आता तरी आर्टिफिशियल पॉन्ड केलेले आहेत, पण आर्टिफिशियल पॉन्ड हा अजून एक वेगळा विषय आहे की ज्याच्यावरती चर्चासत्र अरेंज करणं गरजेचं आहे. कारण जसे त्याचे फायदे आहेत तसे त्याचे नुकसानसुद्धा आहेत. पण गणपतीच्या विसर्जनानंतर जी तिकडे विच्छिन्न अवस्था असायची समुद्राच्या किनारी म्हणा किंवा तलावामध्ये, तर त्याच्यापासून काहीतरी मार्ग काढावा ह्याच्या मी शोधात होतो. आणि त्याच दरम्यान मला काही लोक या फील्डमध्ये काम करत असलेली भेटली, पण दुर्दैवाने त्यांच्या मालाला उठाव नव्हता. कारण हा काही असा काही प्रकल्प चालतो, अशा काही माणसं या फील्डमध्ये मूर्त्या बनवतात, हेच लोकांपर्यंत पोचलं नव्हतं. आणि मग मी महापालिका सहाय्यक आयुक्त या पदावरती असताना मी माझ्या त्या पदाचा पूर्णपणे वापर करून घेतला आणि माझ्याकडे जे पेपर बाप्पा खरेदी होत नाहीत अशी तक्रार घेऊन येणारे लोक होते, त्यांचे गणपती माझ्याद्वारे प्रसिद्धी दिल्यानंतर हातोहात गणपती संपले. आणि डिमांड सप्लायला त्याच्यामध्ये किती महत्त्व याच्यामध्ये येऊ शकतं जर प्रॉपरली लोकांपर्यंत हा विषय मांडला तर. कारण लोक ज्यावेळेला सण साजरा करायला येतात त्यावेळेला त्यांची मनधारणा असते की बाबा बाप्पा येतोय आपल्या घरी, त्याच्यामुळे माझं पुढचं पूर्ण वर्ष भरभराटीचं जाणार आहे. आणि मग अशा भरभराटीचा जाणाऱ्या बाप्पाच्याच जर किमतीत मी जर चढ उतार करत राहिलो, तिथे जाऊन जर मी मोलभाव करत राहिलो, तर तो बाप्पा मला काय यश देणार? ही एक छोटीशी गोष्ट काही जणांना भावली आणि मग त्यांनी कोणत्याही प्रकारे घासाघीस न करता ह्या पर्यावरणपूरक गणपतींना प्राधान्य दिलं. आणि हे लक्षात आल्यानंतर आता आम्ही जे मूर्तीचं प्रमाण आहे बनवण्याचं ते सुद्धा वाढवण्याच्या मागे आहोत वेगवेगळ्या कृती करून. वा, खूप छान. मग याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद आहे?
मी तेच म्हणालो, पूर्वी लोक कशी की किंमत बघून ठरवायचे की पण बाप्पाची किंमत करणार कोण. जेव्हा बाप्पा तुम्हाला सगळं काही अवेलेबल करून देतो आणि बाप्पा जो घरात आल्यानंतर जो उत्साह असतो, बाप्पाच्या वेळेला जे घरामधलं वातावरण असतं ते इतकं आनंदमय वातावरण असतं की त्याबद्दल कोणीच नकारू शकत नाही. मग अशा वातावरणात येणाऱ्या त्या बाप्पाच्याच मूर्तीसाठी घासाघीस का. तर मग आता पर्यावरणच्या दृष्टिकोनातून बरेच लोक आता हे झालेले आहेत, म्हणजे ज्यांना जाण झालेली आहे की आपण पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर आपला सांस्कृतिक वारसा सुद्धा आपल्याला जपायचा आहे. तर आणि याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की लोकांच्या गरजेनुसार आता मूर्त्या बनवून मिळत आहेत. पूर्वी कसं होतं की ते लिमिटेड असल्यामुळे मूर्तिकार सुद्धा थोडी हे करायचे की मूर्ती बनवत असताना थोडं त्यांच्याकडून पण थोडा विरोध असायचा. पण आता तशी अवस्था राहिलेली नाही आहे. आणि पण आज ह्या प्रकारचे गणपती जागोजागी बनण्याची आवश्यकता आहे. म्हणजे याची जागरूकता आपल्याला प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय. तर नक्कीच. कारण मला काय झालं, माझ्या सहाय्यक आयुक्ताच्या जागे असल्यामुळे लोकसत्ता, सकाळ, गुजराती पेपर यांनी सगळ्यांनी पहिल्या पानावरती माझ्या या गणपती बाप्पाच्या योजनेला जागा दिली. आफ्टरनूनमध्ये बराच मोठा इंटरव्ह्यू छापला गेला, बऱ्याच मॅगझिन्समध्ये इंटरव्ह्यू आले आणि लोकांपर्यंत पोहोचलं. कारण इथे काय होतं की लोकांना लिमिटेशन्स होती की 1 आणि 1.5 फुटाच्याच मूर्त्या हे बनवू शकतात, हे मोठ्या मूर्त्या कशा बनवतील. ज्यावेळेला मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या निदर्शनास आणलं की आम्ही 14 फुटापर्यंतच्या मूर्त्या सुद्धा बनवू शकतो. इतकंच काय, तर मला या मागच्या वर्षी या सागर चितळे साहेबांकडून बेळगाववरून ऑर्डर आली होती आणि बेळगावला सुद्धा हा पेपर बाप्पा पोचलेला आहे. वा, खूप सुंदर. एखादा उपक्रम जेव्हा सुरू होतो तेव्हा त्यामागे काही म्हणजे सगळेच आपल्याला हातभार लावतातच, पण असं काही झालंय की काही अडचणी आल्यात, काहींनी चांगल्या सूचना दिल्या, वाईट सूचना दिल्या, असं काही झालंय आपल्या बाबतीत? बऱ्याच वेळेला पाय उडणारे लोक असतातच. त्यांना वाटलं की गणपतीला समोर करून उदयकुमार शिरूरकर हे स्वतःला प्रोजेक्ट करतायत, स्वतःची पब्लिसिटी करतायत. वास्तविक एक चांगला उपक्रम आहे आणि पर्यावरणाचे जेवढे काही उपक्रम असतात त्या सगळ्यामध्ये मी हिरिरीने भाग घेतो. फक्त मी पहिला कन्फर्म करतो की मी जे लोकांपर्यंत पोहोचवतो आहे ते खरोखरच लोकांच्या साठी उचित आहे का, आणि तरी पर्यावरणाचा समतोल साधण्यामध्ये काही मला मदत होणार आहे का. आणि जर असेल तर मी आवर्जून पुढे येतो. आणि त्यामध्ये मला प्रसिद्धी मिळवून घेण्याचा काही तसा काय भागच नव्हता. पण आम्ही तुमच्या गरजा पेपर गणपती हे POPला रिप्लेस करून भागू शकतो हे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. आणि जसं तुमचं आता हे माध्यम आहे, या माध्यमांचा याच्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. कारण लोक बघितल्याबरोबर विचार करायला लागतात. आणि वैचारिक जी परिस्थिती पूर्वी होती, आता कसं झालेलं आहे की लोक क्षणिक विचार करतात, नंतर सोडून देतात. पण असा हा पर्यावरणाशी रिलेटेड विषय असल्यामुळे लोक थोडं खोलपणे त्याच्यावरती विचार मंथन करतात आणि येऊन मूर्तीची हे पेपर गणेशा घेण्याची तयारी दाखवतात. खूप छान. आपल्याशी बोलून मला ओव्हरऑल आयडिया आलेली आहे की याची जागरूकता किती पसरलेली आहे आणि प्रेक्षकांकडून किती छान असा उत्तम प्रतिसाद मिळतोय. सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, काही प्लॅन्स आहेत आपल्याकडे अजून ठरवलेले? आम्ही प्रयत्न करतो आहोत की 2.5 लाखापैकी कमीत कमी 1 लाख गणपती तरी पुढच्या वर्षी मुंबईतील POPला रिप्लेस करून त्या ठिकाणी पेपरचे बाप्पा आम्ही द्यावे. जे मूर्तिकार आहेत त्यांनाच आम्ही रॉ गणपती देण्याच्या विचारात आहोत. आणि त्याकरता महापालिकेकडे जागेची मागणी केलेली आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी जागे अभावी आज आम्ही पुऱ्या करू शकत नाही आहोत. एवढ्या लिमिटेड जागेमध्ये हा सगळा विषय सुरू आहे. त्यात सुद्धा या जागेच्या मालकाने महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून काल तर तोडक कारवाई करायला माणसं सुद्धा पाठवायची तयारी दाखवली होती. माझ्या जसं कानावर आलं तसं मी त्या संबंधितांशी बोललो आणि त्यांना मी विनंती केली. त्यांना सांगितलं आता मूर्त्या सगळ्या बनण्याच्या अवस्थेमध्ये आहेत आणि तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही जाऊन तिकडे तोडफोड करू आणि ती बांबू वगैरे काढू, तर एक असा प्रसंग तुमच्यासमोर उभं राहील की उद्या तुम्हाला त्याला निस्तरताना नाके न येतील. कारण पावसाचे दिवस आहेत
एखादा दुसरा छप्पर त्यांनी काढला आणि त्याच्यानंतर जर पाऊस कोसळला आणि जर मूर्तीची विटंबना झाली तर महापालिकेला त्यांना लोकांना उत्तर देताना नाकेनऊ येतील. सुदैवाने ओळखीचे होते माझे लोक, त्यांना लक्षात आलं या सिच्युएशनची ग्रॅव्हिटी आणि त्यांनी गणपती संपेपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई नाही करणार असं त्यांनी मला शब्द दिला. फक्त त्यांना एवढंच सांगितलं की हे झालं तुम्ही कारवाई न करण्याबद्दल, पण आमचं जे तुमच्याकडे प्रपोजल पडलेला आहे, जो प्रस्ताव आम्हाला जागा द्या म्हणून आम्ही प्रस्तावित केलेला आहे, इवन त्यासाठी आम्हाला महापालिका आयुक्तांची अश्विनी भिडे मॅडमची पण सुद्धा भेट हवी होती. पण गेले महिनाभर आम्ही त्या भेटीसाठी बरेच प्रयत्न करतो आहोत, पण ती भेट होऊ शकलेली नाही आहे. पुढील काही 8-10 दिवसामध्ये जर भेट झाली तर आम्ही असं ठरवलेलं आहे की यावर्षी आम्ही 300 गणपती वेगळे बनवलेले आहेत, जे आम्हाला महापालिका आणि आमच्या संयुक्त उपक्रमाद्वारे सवलतीच्या दरामध्ये भाविकांना ते द्यायचे आहेत. आज आपण त्याच्या विसर्जनाच्या वेळी इतका खर्च करत आहोत की संपूर्ण गणपतीच्या आगमनापासून गणपती विराजमान असेपर्यंत जेवढा खर्च होत नाही त्याच्या डबल खर्च आज विसर्जनावरती होतो. कारण आम्ही त्या आर्टिफिशियल टँक बनवतो. एक तर त्या टँक बनवल्यानंतर त्याच्यामध्ये खूप विटंबना होते मूर्त्यांची, आणि त्या मूर्त्या विसर्जित केल्यानंतर त्यांचं करायचं काय हा यक्ष प्रश्न महापालिकेपुढे असतो. आता येनकेन प्रकारे काही वेगवेगळ्या मार्गाने ते सोडवतात. त्यामुळे लोकांनी पुढे यावं आणि POPच्या गणपतीऐवजी थोडा महाग आहे, मान्य आहे, पण आपण जो हवा घेतो ती तरी फुकट घेतो, पाणी आहे त्याला थोडे पैसे देतो, पण हवा तरी फुकट घेतो. तर एक हवेच्या बदल्यात आपण 4 पैसे खर्च केले असे समजून लोकांनी गणपतीवर थोडे पैसे खर्च करायला काहीच हरकत नाही. आणि त्यामुळे जर पर्यावरणाचं रक्षण होणार असेल आणि आपल्या भावना ठेच पोचणार नसेल तर लोकांनी अवश्य पुढे यावं. आणि आज जो आता वाढलेला आहे, नक्कीच पण सांगेन मी इकडे एक प्रकर्षाने की तुम्हाला ह्याची ऑर्डर 1 वर्ष तरी आधी द्यावी लागेल. कारण आता पाऊस सुरू झाल्यानंतर मूर्त्या मॉइश्चर कंडिशनमुळे बनत नाहीत. त्यामुळे ह्याचा बनण्याची प्रक्रिया आहे ही जरा टाइम कन्झ्युमिंग प्रक्रिया आहे. त्यामुळे आजच विचार करा पुढच्या वर्षीच्या गणपतीसाठी. सर, आपण सुबक अशा या मूर्तींबद्दल सांगितलं. आता ही जी मागे ही मूर्ती आहे आपली, ती प्रत्यक्षात बघून अशी वाटतच नाहीये की ही कागदाची मूर्ती आहे. ही कागदाची आहे हो, की कागदाची शाडू मूर्ती मातीची आहे. कागदाची मूर्ती आहे. 8 वर्षाचा मुलगा सुद्धा ही मूर्ती लिलिया उचलून कारखान्यापासून आपल्या घरापर्यंत 2 हातावरती उचलून घेऊन जाऊ शकतो. इतकी हलकी मूर्ती आहे. मी सुद्धा उचलू हो हो हो. आपण आता प्रात्यक्षिकच करू. ट्रस्ट मी गाईज, ही खूप हलकी मूर्ती आहे. जर ही मी मूर्ती उचलू शकते तर तुम्ही तर सहजरित्या घेऊ शकता. प्रत्यक्षात हिला बघून असं वाटलं देखील नाही की ही कागदाची मूर्ती असेल. धन्यवाद सर, आपण आपला मोलाचा वेळ आम्हाला दिलात आणि या छान छान अशा कागदाच्या मूर्तीच्या गणपती बाप्पांच्या विषयी तुम्ही आम्हाला माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं मराठी मूड सोबत संवाद साधून? खूप छान आणि आनंद आहे की इतक्या चांगल्या म्हणजे जे काय हा कसा आहे की हा पर्यावरणासाठी एक प्रत्येकाचा एक काय म्हणतो खरीचा वाटा आहे, जो तुम्ही मराठी मूडने उचललेला आहे. आणि मला आशा आहे की तुमच्या या प्रयत्नांना गणपती बाप्पा भरघोस यश देईल आणि लोकांमध्ये जागृती निर्माण होऊन पुढच्या वर्षी किंवा येणाऱ्या तर मी म्हणू शकत नाही कारण आम्ही बनवू देऊ शकत नाही, तर येणाऱ्या गणपतीसाठी लोक ज्या वेळेला घरी गणपतीचा आणण्याचा विचार करतील त्यावेळेला नक्कीच पेपर बाप्पा गणपतीचा विचार करतील असं वाटतं मला. आणि तुम्ही हा आमचा एक प्रयत्न होता, त्या प्रयत्नाला एक तुमच्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मराठी मूडचे सुद्धा आभार. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो की पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी आपल्याला विचार करायला हवा की माझं यामध्ये कॉन्ट्रीब्युशन काय, मी काय देऊ शकतो. लोक म्हणतात मी एकटा काय करणार, पण प्रत्येकाने असा जर विचार केला तर पर्यावरणाचं रक्षण कधीच होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही पुढे या आणि पुढच्या वर्षी
नक्कीच आमचा पेपर बाप्पा तुम्ही घेऊन जा घरामध्ये पूजण्यासाठी. एवढंच बोलतो मी. गणपती बाप्पा मोरया. खूप खूप धन्यवाद सर मराठी मूड सोबत बोलल्याबद्दल. तुम्हाला पण जर पेपर बाप्पा कार्यशाळेतून मूर्त्या घ्यायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही त्याची लिंक, कॉन्टॅक्ट नंबर या सगळ्या माहिती देऊ. त्यावर नक्की संपर्क करा. थँक्यू सो मच सर. नमस्कार.